महाराष्ट्रात आज राहुल गांधींच्या सभांचा सुद्धा झंझावात पाहायला मिळणार आहे। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये आणि गोंदियात सभा पार पडणार आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका हा राज्यभरामध्ये दिल्लीतील नेतृत्वाचा पाहायला मिळतो। मग ते महायुतीचे नेते अर्थात एनडीएचे नेते असतील किंवा मग महाविकास आघाडीचे अर्थात दिल्ली पातळीवरील इंडिया आघाडीचे नेते असतील, राज्यभरात सभा पार पडतात। आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। संदीप, खरं तर राहुल गांधी काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व, महाविकास आघाडीचं केंद्रीय नेतृत्व असं म्हणावं लागेल, राज्यामध्ये आज 2 सभा पार पडतायत। कशा प्रकारे सभांची तयारी करण्यात आली? बरोबर आहे विक्रांत, खरं पाहिलं तर आता केंद्राच्या नेतृत्वाने विदर्भ आणि महाराष्ट्रावर मोठं लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं आहे। आज राहुल गांधी दुपारी 12 वाजता बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि चिखलीमध्ये ते प्रचार सभा घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्याचा जर का विचार केला तर 7 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत। त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज चिखलीमध्ये सभा घेत आहेत। त्यानंतर ते पुढील सभेसाठी या ठिकाणी प्रस्थान करणार आहेत। खरं तर 2 दिवसापूर्वी पश्चिम विदर्भामध्ये अकोल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती आणि बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये अमित शाह यांची देखील सभा झाली होती। अमित शाह यांनी कलम 370 असेल यासह विविध मुद्द्यांवर थेट राहुल गांधी यांच्यावरती टीका केली होती आणि त्यामुळे आता आज राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर प्रचारासाठी शेवटचे 6 दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे आता प्रचाराचा नेत्यांचा धूमधडाका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय विक्रांत।